तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे परमहंस विश्वप्रभू महान तपस्वी संत गुणवंत बाबा महाराज यांच्या दर्शनासाठी, म्हणजेच गुणवंत बाबा मंदिर लाखनवाडी या ठिकाणी. मित्रांनो, आम्ही पोहोचलो होतो. पोहोचल्याच्या नंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली. हे विलेज म्हणजेच हे गाव अमरावतीवरून 60 किलोमीटर अंतरावरती आहे. असं म्हटलं जात असतं की यांच्या समाधीवरनं ज्यांनी ज्यांनी माथा टेकविला तो आजपर्यंत खाली हाताने परत नाही गेला. इथे बसले होते हे 2 काका ज्यांना डोळे नव्हते, त्यामुळे आम्ही त्यांना पैसे दिले आणि थोडी मदत केली. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि गुणवंत बाबा आम्हाला निदर्शनास आले. त्यांच्यासमोर आम्ही माथा टेकविला आणि तसंच बाहेर निघालो. मित्रांनो, या ठिकाणी दररोज सकाळ संध्याकाळ आरती होत असते आणि आरतीमध्ये सर्वजण सहभागी होत असते. त्यानंतर आम्ही बाहेर आलो जिथे धुनी जळत होती. या ठिकाणी सकाळ संध्याकाळ धुनी जळत असते आणि ती कधीही बंद पडत नसते. त्यानंतर आम्ही इथून बाहेर निघालो ते म्हणजे प्रसादालयाकडे. भूक तर जोराची लागली होती. मग काय, आम्ही तिथे वाट पाहू लागलो पंगत उठण्याची. तोपर्यंत 1-2 कॉमेड्या केल्या. तोपर्यंत पंगत उठली होती. पंगत उठल्याच्या नंतर आम्ही लगेच जेवण करण्याकरिता बसलो आणि हळूच जेवण वाढण्यात आले. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि पुढच्या प्रवासाकडे वळलो. पुढे काय झालं हे बघूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.